प्रज्ञासूर्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि कलश अभिवादन कार्यक्रम व धम्मदेसना कार्यक्रम व प्रवचनाचे आयोजन 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता साने गुरुजी विद्यालयात करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीचे आगमन 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता अमळनेर शहरात होत आहे. प्रथमच त्यागमूर्ती रमाई स्मारक वरळी चैत्यभूमी, दादर ते मुंबई ते संदेशभूमी धुळे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि कलशाचे आगमन आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध भिक्खू संघासोबत शहरात दाखल होत आहे. त्यानिमित्ताने पूज्य भंते महाथेरो ज्ञानज्योतीजी यांच्या धम्मदेसना कार्यक्रम आणि प्रवचनाचे आयोजन शनिवारी 15 रोजी सायंकाळी 5 वाजता साने गुरुजी विद्यालयात करण्यात आले असून नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा नियोजन समितीमार्फत करण्यात आले आहे. बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची 286व्या जयंती निमित्ताने उत्सव समितीने दरवर्षीप्रमाणे शनिवार रोजी सकाळी 10 वाजता भव्य शोभायात्रा व प्रतिमा मिरवणुकीचे आयोजन केलेले असून सदर शोभायात्रेचा शुभारंभ शासकीय विश्रामगृह येथे होऊन स्टेशन रोड ते पाचपावली ते तिरंगा चौक ते दगडी दरवाजा ते राणी लक्ष्मीबाई चौक ते सुभाष चौक ते स्टेशन रोड मार्गे दौडे गुजर भवन येथे समारोप होणार असून शोभायात्रेत समस्त समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती अमळनेर तर्फे करण्यात आलेले आहे. जिल्हा कारागृहातून आरोपी घेऊन आलेला एक पोलीस न्यायालयातच कोसळला. मात्र वकिलाच्या तत्परतेने त्याला वेळीच दवाखान्यात दाखल करण्यात आल्याने पोलीस आता धोक्याच्या बाहेर आहे. अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी घेऊन आलेले सहाय्यक फौजदार संजय गायकवाड यांना कोर्टात अचानक झटका आल्याने ते खाली कोसळले. उपस्थित सर्वजण हादरले. जवळच उभे असलेले ॲडव्होकेट दिनेश पाटील तात्काळ मदतीला धावले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असे समजून त्यांनी त्यांना CPR दिला आणि प्राथमिक उपचार करून पोलीस अधिकाऱ्याला डॉक्टर निखिल बहुगुणे यांच्याकडे दाखल केले. डॉक्टर बहुगुणे यांनी त्यांच्यावर उपचार केले. तोपर्यंत गायकवाड यांच्या मुलांना व कुटुंबाला घटना कळविण्यात आली. गायकवाड यांच्या मेंदूत रक्तपुरवठा कमी झाल्याने त्यांना झटका आला होता. मुले त्यांना पुढील चाचण्यांसाठी जळगाव येथे दवाखान्यात घेऊन गेले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असे डॉक्टर बहुगुणे यांनी सांगितले. अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील हमालाची मुले MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले. ताडेपुरा येथील भगवान देवचंद कंखरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करतात. मे नंतर ऑक्टोबरपर्यंत बाजार समितीत काम मिळत नाही. त्यावेळी भगवान गावोगावी सायकलवर फिरून बारदान गोळा करतात. व्यापाऱ्यांना विकून त्यात मिळालेल्या नफ्यातून घराचा उदरनिर्वाह करतात. सुरुवातीला 10 बाय 10ची खोली, त्यात 5 जण राहत होते. मोठ्या मुलीच्या लग्नात पाहुणे बघायला येत असताना मुलीला तयारी करायला जागा नसायची. या बिकट आणि अवघड परिस्थितीला बघून त्यांनी पुढच्या दोन्ही मुलांना असे घडवावे की त्यांना पैशासाठी नोकरीला अडचण येऊ नये. अशा बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी ओळखले व त्याप्रमाणे मुलांना घडवले. मुलांनीही आपल्या कष्टकरी बापाची व्यथा जाणून त्या कष्टाची परतफेड आनंदाने केली आहे. रोहित कंखरे व शुभांगी कंखरे दोघेही भाऊ बहीण एकाच वेळी दोघेही MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेत. शुभांगी कंखरे या परीक्षेत राज्यात 18व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. परिसरात दोघे भावंडे कौतुकाचा विषय झाली आहेत. धनगर समाजाच्या गरीब कुटुंबातून दोन्ही बहीण भाऊ परिस्थितीवरती मात करत यशस्वी झाल्याने समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे, नवी मुंबई येथील API सुनील कंखरे, धनराज कंखरे, धनराज नाटू चिंचोरे, आसाराम देवचंद कंखरे, श्रावण दयाराम धनगर आदी उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील निसर्डी येथील योगेश लोटन पाटील व रोहित राजू पाटील यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गावात त्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच वैशाली प्रवीण पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची पुस्तके वाटप करण्यात आले.
यावेळी रावसाहेब पाटील आणि गावातील महिला, तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते. खानदेशातील ज्येष्ठ साहित्यिक वा. सोनार यांच्या स्मृतिदिनानिमित्त चेतन सोनार यांच्याकडून वाचन संस्कृती मुलांमध्ये रुजावी, त्यांचे जगणे आनंदी व्हावे म्हणून जैतपूर येथील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेत पुस्तकं भेट देण्यात आली. तात्यासो वा. सोनार यांच्या चेतश्री प्रकाशनमुळे अनेक नवनिर्वाचित लेखकांना लिखाण करण्याची संधी मिळाली. अमळनेरचा वैचारिक वारसा जोपासना करणे, टिकवणे यामध्ये वा. सोनार यांचा मोठा वाटा आहे. अनेक दिग्गज लेखक, विचारवंत यांची विचारशिदोरी अमळनेरच्या जनतेला लाभली. साने गुरुजींचे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणारे हे कुटुंब, ग्रामीण भागातील मुलांचे विविध विषयांवरील ज्ञान वाढावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वाचूया आनंदे जगूया आनंदे हा उपक्रम राबवून तात्यांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला. आपण हा लिखाणाचा वारसा जपूया, वाचा, शब्द जोडा, व्यक्त व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुंदर सुंदर पुस्तकं हातात मिळाल्याने मुले मात्र खुश होती. जैतापूर माध्यमिक विद्यालय शिक्षक व जिल्हा परिषद शाळा शिक्षक, मुख्याध्यापक यांनी उपक्रमाचे कौतुक केले. जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या पतसंस्थांच्या सह फेडरेशनच्या संचालकपदी अमळनेर येथील प्रभाकर शंकर कोठावदे बापूवानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या पतसंस्थांच्या सह फेडरेशनसाठी 21 जागांसाठी 2025 ते 30 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक होत असून या निवडणुकीत अमळनेर तालुका प्रतिनिधी मतदारसंघात प्रभाकर कोठावदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदर निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. अमळनेर तालुक्यातील जानवे येथील शेत शिवारातील ठिबक साहित्य बनवण्याच्या कंपनीतून 53,500 रुपयांची मशिनरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 11 फेब्रुवारी रोजी घडली आहे. जानवे येथील कृष्णा साहेबराव पाटील यांचे गट नंबर 72 2B मधील शेतात ठिबक साहित्य बनवण्याची कंपनी असून तेथे पत्र्याचे शेड उभारले आहे. 11 रोजी रात्री ते पत्र्याचे शेडमध्ये लाईट सुरू करून बाजूला असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये जाऊन झोपले. 12 रोजी सकाळी त्यांनी शेड पाहिले असता अज्ञात चोरट्याने दरवाजाचे स्क्रू उघडून गोडाऊनचा पत्रा उचकावून तेथील 20,000 रुपये किमतीचे 7 HP ची कॉम्प्रेसर मोटर, 10,000 रुपये किमतीची 3 HP ची मोटर, 10,000 रुपये किमतीचा वजन काटा, 7,000 रुपयांची केबल, 3,500 रुपयांचे टीव्हीचे साहित्य, 3,000 रुपयांचे खोल फिटिंगचे पाने असे सुमारे 53,000 रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले. कृष्णा पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 334(2), 305 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत. संपूर्ण जग 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करीत असताना अमळनेरात आजी माजी सैनिक, देशभक्त, पोलीस, होमगार्ड यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून 14 फेब्रुवारी भारताचा काळा दिवस म्हणून साजरा केला. त्या 40 शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथील पाकिस्तानच्या हमल्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ अमळनेर येथील खानदेश रक्षक फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, आजी माजी सैनिक, सैनिक कुटुंबीय व देशप्रेमी नागरिकांच्या वतीने काळा दिवस साजरा करण्यात आला. महाराणा प्रताप चौकात सर्व शहीद सैनिकांचे नावासह फोटो लावून रांगोळी, फुलांच्या पाकळ्या टाकून अमर जवान स्मारकाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. मेणबत्त्या लावून सैनिकांच्या वीरपत्नींच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी सर्व शहीद जवानांची नावे वाचून माहिती सांगितली. तिरंगा चौकात 151 फूट तिरंगा लावण्यात आला होता. 2 मिनिटे मौन धारण करून नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.